महेशजी, तर या सिनेमाच्या बद्दल म्हणजे आता जेव्हा त्याचा ट्रेलर लॉन्च होता तेव्हा राज ठाकरेंनी तर इतकं भरभरून त्याचं कौतुक केलं. तर म्हणजे हा असा सिनेमा करायला काय निमित्त झालं, का वाटला असा सिनेमा करावा? माझं काय होतं, थोडं मी शेतकरी आत्महत्या हा विषय मला खूप त्रास देत होता खूप वर्षांपासून, आत्ता नाही. म्हणजे मला एकच व्यवसाय आहे शेती, ज्या व्यवसायाला काही गॅरंटी नाही. पाऊस कमी पडला तरी प्रॉब्लेम, जास्त पडला तरी प्रॉब्लेम, कीड लागली तरी प्रॉब्लेम, सगळं उत्पन्न आलं तरी प्रॉब्लेम. आणि आज तो मला कायम त्रास असा वाटायचा की मी आज 60 रुपयाला टोमॅटो घेतो 1 किलो, तो शेतकरी 5 रुपयाला का विकतो? तर हे मला खूप वर्षापासून, पण ते कधीतरी इथे आणायचं, पण ते कसं आणायचं मला कळत नव्हतं. आणि आत्महत्या कशा होऊ शकतात म्हणजे ह्या देशात जर का मी गुगल सर्च केलं, जवळजवळ 14 लाख कोटी रुपयाचं मोठी मोठी लोन्स वेव्ह केली गेलेली आहेत, माफ केली गेलेली आहेत. मग शेतकरी काही हजार रुपयांसाठी का मरतो? म्हणजे की काय त्यांनी काय पुण्य केलंय की त्यांना माफ केलं जातं आणि यांना माफ केलं जात नाही? आता ह्याच्यात प्रायव्हेट लोन देणारे पण आहेत, जे दे आर लाईक शायलॉक्स आहेत, ते सगळंच पिळून घेतात. पण तो मला त्रास खूप वर्षापासून होता आणि मी खूप त्या बाबतीत मला त्याचा त्रास की जो माणूस आपल्या ताटात जेवण वाढतो, म्हणजे जो हूज रिस्पॉन्सिबल की मला आज काही खायला मिळेल, तो आत्महत्या करतो आणि कोणालाच कसं काही वाटत नाही. बरं, काही वर्षानंतर मग ते कर्जमाफी हे सगळं चालू आहे, पण मग ते पैसे त्यांच्यापर्यंत पोचतात का? ही सिस्टीम काय? पण सिनेमा क्रॅक होत नव्हता. मग एक नाळ 2 नावाचा एक सिनेमा पाहिला, त्यात ती 2 मुलं आहेत आणि मी आय वॉज झॅप म्हणजे दोघांचं काम बघून. आपण खूप पिक्चर बघतो, म्हणजे इंग्लिश बघतो, आपले बघतो. आपल्या इथे मुलं ना त्यांच्या वयापेक्षा 10 वर्षांनी मोठं असल्यासारखं बोलतात. त्याचं मला कायम असं, आणि त्या मुलांचा दोष नाही, जे डिरेक्टर बोलून घेतात तेच. पण ह्या सिनेमामधली मुलं बघितली इतकी नॅचरल होती. 3 वर्षाची मुलगी होती ती. आय वॉज व्हेरी इम्प्रेस्ड. म्हणजे आय वॉज ऑल्सो इम्प्रेस्ड आणि नॅशनल अवॉर्डची स्क्रीनिंग कमिटी ऑल्सो वॉज इम्प्रेस्ड. दोघांनी बक्षीस मिळालं. पण तेव्हा मी त्यांना घरी बोलवलं, म्हणजे मला खूपच तो सिनेमा आवडला म्हणून त्यांना घरी जेवायला बोलवलं. आणि त्यांच्याकडे बघत असताना कुठेतरी एक सेल्फिश नीड झाली की मला यांच्यावर एक सिनेमा करायचा आहे. बरं, मी त्यांनाही म्हटलं की सिनेमा करायचा आहे आणि द प्रोसेस स्टार्टेड दॅट मुमेंट. त्याच वेळेला मला की काय करूया यांच्यासाठी, कारण ती मुलं आहेत, असं पण नाही की 2 वर्षानंतर करू, ती पटकन मोठी होतात आणि ते वय मला हवं होतं. मग ते असं वाटलं की ह्या दोघांचे जर का वडील शेतकरी असतील आणि त्यांनी आत्महत्या केली तर मग थिंग्स स्टार्टेड फॉलिंग इन प्लेस. की हा प्रश्न सगळ्यांसमोर येणार कसं? एकच आवाज आहे ह्या जगात जो मराठी माणूस ताठ बसून ऐकतो. की जसं आम्ही लहानपणी मला वाटतं खेळायचो, पण महाराज म्हणाले इथे या, महाराज म्हणेल तिकडे जा. तर तो मी म्हटलं की ही मुलगी जर का महाराजांची भक्त असेल, मी ती शाळेत पण मी सुरुवातच ती जो सांगितलं सीन, त्या सीनपासूनच सुरुवात झाली. ती शाळेतल्या मुलांना सांगते की कोंढाण्याचं नाव सिंहगड का पडलं, आणि ह्याच्यातनं ती घरी येते आणि जेव्हा वडील आत्महत्या करतात ती एकच प्रश्न विचारतो की याचसाठी केला होतात का अट्टहास? म्हणजे तुम्ही जो महाराष्ट्र बघितला आणि मग ते इतकं करेक्ट बसत गेलं की ते आलं. बरं, हा पिक्चर मला पॅकेजिंग, म्हणजे आज आपल्याकडे पॅकेजिंगला जास्त महत्त्व आहे. आज जर का मला ऑडियन्सला आणायचं आत्महत्या, तर त्यांच्या कलाने पण तो एक कमर्शियल पिक्चर बनवायचा. तर कसं बनवायचं? तर थिंग्स स्टार्टेड फॉलोइंग इन प्लेस. आपल्याकडे ताजी उदाहरणं आहेतच हल्ली साऊथच्या फिल्मची. तर तो एक ऑडियन्सला अट्रॅक्ट करणं, म्हणजे माझा जर का विषय बघायचा असेल लोकांनी, तर आय हॅव टू थोडंसं कमर्शियल पॅकेजिंग त्याला करायला लागेलच. आणि ते आता परत तेच सांगतो की मलाच माहीत नाही की तो आता लोकांनी ठरवायचा जो पिक्चर चांगला आहे की वाईट आहे. पण म्हणजे ह्या सिनेमाच्या निमित्तानं, म्हणजे जेव्हा पहिला सिनेमा आला होता, आत्ता त्याच्याबद्दल मी वाचलं